2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखना सोलाचा दिवस क्रमांक 2 कालच्या दिवसामध्ये JB 11 या संघाने नक्कीच प्रथमतः टॉप 5 मध्ये इथे दाखल झाले. मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल अगदी खूप चांगला बॉल होता आणि बॉल जाऊन विसरतो विकेट कीपरच्या हातामध्ये. पुढील बॉल अगदी इथे पाहिलं तर नक्कीच फक्त लेग ग्लान्स केला. डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही, खाली क्षेत्र, त्यावर प्रहार आणि बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पार. चौकार 4. हॅलो चेक. हा सामना 4 ओव्हरचा राहील. मित्रांनो विनंती असेल थोडं माफ करा, दिलगिरी व्यक्त करतो तुमची. प्रथमतः ओव्हरमध्येच आम्ही तुम्हाला कळवलं आहे, तर याची देखील नोंद घ्या. 4 षटकांची ही मॅच असेल. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करावी लागतील. बरोबर 1:29 पहिला बॉल पडला तर ऑन साईडला बोलवलंय. खाली क्षेत्र, त्यावर प्रहार आणि बॉलला पाठवून दिलं थेट डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हाय तो चौकार 4. फलंदाजी आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच या फलंदाजाची आपण चर्चा करत होतो. प्रकाश बांगारा, जय मेंगाल चांगली फलंदाजी सातत्याने आपल्या गाभासाठी, आपल्या संघासाठी करत असतात. परंतु आज आंबेडकर चषकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करावी लागेल. इथे समोर लॉफ्ट केलंय, अगदी सेमी अलीकड खेळायचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस. हो हो, काय घडलंय? ओ हो, कॉलिंग करा. फेलिंग प्रे टू रॉंग कॉल, चुकीच्या कॉलचा होतो शिकार आणि बॅक टू द डगआउट. जय मेंगाल मागील मॅचचा हिरो, आता मात्र 0 विकेट. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम गोरेगाव या संघाला. आंबेडकर चषक 2026 हे दमदार आयोजन पाहतोय आणि भरपूर मान्यवरांची सध्या आपण गेले 2 दिवस म्हणजे उपस्थिती पाहतोय आणि भरपूर मान्यवरांचा आशीर्वाद देखील या स्पर्धेला पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच या ब्युटिफुल ट्रॉफीज आपण ज्यांच्या माध्यमातून लाभल्यात म्हणजेच सुभाष कालराम गडगे साहेब असतील, नारायण गीते साहेब असतील, सदाशिव रामा गडगे साहेब असतील, बलिराम कराले साहेब असतील, यांच्या माध्यमातून या ब्युटिफुल ट्रॉफीज या स्पर्धेसाठी लाभल्या आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक शासनीय स्वागत. यावेळी अगदी विचार केला तर नक्कीच खूप चांगला बॉल होता, लेंथ बॉल होता, कट्टर बॉल होता. सातत्याने इथे बॉलचा वापर केला जातोय, जे मात्र अँगल क्रिएट करतोय गोलंदाज. आणि या अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच षटक समाप्तीचा इशारा देखील पंचाने आमच्यापर्यंत पोहोचवला. ऑफिशियल पंच सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच अमोल शेलार सर असतील, हेमंतजी टेंबे सर असतील, हे 2 ऑफिशियल पंच आपण पंचाच्या भूमिकेत पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपण मयूरजी मार्के सरांना देखील पाहिलं होतं, परंतु आज खऱ्या अर्थाने नक्कीच ते त्यांचं शेड्यूल बिझी असल्या कारणास्तव आज देखील या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. परंतु आपण सध्याच्याकडे मॅचकडे जातोय. धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 या आकड्यावर.
षटक क्रमांक 2 संचित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. संचित मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर नक्की संचितने खूप चांगली गोलंदाजी खूप चांगलं कमबॅक करून दिलं होतं आपल्या संघाला, कारण की अंबेला या संघाविरुद्ध खेळताना नक्कीच संचितचं षटक खूप महत्त्वाचं राहिलं होतं. स्विजिटचा फटका अटेंड करायचा होता. इथे पाहिलं तर नक्कीच बॅटच्या अगदी मधोमध बॉल होता, परंतु बॉल जाऊन विसावत होता विकेट किपरच्या हातामध्ये. त्याच्याकडनं थोडं जजमेंट खराब आलं आणि बॉल थोडा शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाने बॅकअप दिला आणि बॉल अडवलं गेलं. जजमेंट चांगलं होतं, परंतु हा देखील आलाय डॉट बॉल. चांगली सुरुवात संचित या गोलंदाजाची. मागील मॅचचा आपण चर्चा करत होतो संचित या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतो, परंतु आज देखील भरपूर चांगली गोलंदाजी करताना आंबेडकर चषकामध्ये गोलंदाज संचितला या मॅचमध्ये आणि मागील मॅचमध्ये पाहिलं आहे. खूप चांगली सुरुवात, नियंत्रण टप्पा अगदी जो मात्र उत्तम दर्जेचा आपण पाहतो संचित. ओहो, यावेळेस आणखीन एक स्विंग अँड मिस फटका केल्याचा होता. क्रॉस बॅट स्ट्रोक लेग ग्लान्स करायचा प्रयत्न, परंतु प्रयत्नानं यश मिळत नाहीये. सातत्याने डॉट बॉल फेकले जातात. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल सध्याच्या घडीला संचित या गोलंदाजाचा चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगला लेंथ बॉल, चांगलं कटर बॉल अँगल क्रिएट करतोय, सातत्याने लेंथ बॉलचा वापर करतोय आणि या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी देखील, अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला केल्याचा प्रयत्न आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जाऊन बॉल अडवतोय. चांगलं बॉलला गॅदर केलं, एक सिंगल घेतली जाईल. 3 बॉल नंतर आलेली एक सिंगल. आक्रमकता स्वीकार करावी लागेल बॅटिंग करत असताना गोरेगाव या संघाला. सध्याच्या घडीला एक पार्टनरशिप देखील बिल्डअप करावी लागेल. जय मेंगाल यांनी मात्र चुकीच्या कॉलचा शिकार होताना या मॅचमध्ये जे मात्र जय मेंगालला पाहिलं, परंतु त्यानंतर आता पार्टनरशिप बिल्डअप करण्यासाठी मंगळ हा खेळाडू गेलाय. स्विजिटचा फटका अटेंड करायचा होता. लाऊड अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील असेल, आत्मविश्वास देखील भरपूर आहे, पंच देखील तटस्थ असतील आणि हा देखील डॉट बॉल आलाय. चांगली येते गोलंदाजी, आणखीन मात्र डॉट बॉल. सध्याच्या घडीला 4 बॉल फेस केले, 4 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे. सध्या चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये गोलंदाज संचितची. यासाठी आपण चर्चा केली होती आणि त्याच चोख प्रत्युत्तर देताना गोलंदाज संचित षटक क्रमांक 2 मध्ये ओर द विकेट कॉमेडी बॉक्स एंड कडनं शॉर्ट बॉल होता. हुक करायचा प्रयत्न इथे केला नाहीये, कारण की माहीत आहे बॉल थोडा खराब आहे, जाऊ दिलं. विकेट किपरचं बॅकअप चांगलं येतं. एक सिंगल म्हणजे एक्स्ट्राची सिंगल इथे ऍड होईल. धावं कुठनंही येवत येणं महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि हे मात्र नक्कीच समीकरण आता सध्याच्या घडीला आपण बॅटिंग करत असताना टीम गोरेगाव या संघाकडनं पाहतोय, परंतु इथे नक्कीच मोठे फटके येणं महत्त्वाचं राहील, कारण की जय भारत शिरगाव हा संघ देखील ताकदीचा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध तुम्हाला खेळण्यासाठी आक्रमकता स्वीकार करावी लागेल. एक चांगला टार्गेट इथे सेट करावे लागेल आणि त्याच अनुषंगाने इथे नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा देखील मॅचमध्ये घेणं जे मात्र बॅटिंग करत असताना प्रकाश बांगारा आणि त्याच्या सोबतीला मंगळ या खेळाडूला घ्यावी लागेल. समोर बॅक टू द बॉल फटका आणि इथे अप्रतिम जेल कॉटन बॉल समोर लॉब करायचा प्रयत्न, परंतु कनेक्शन नाहीये आणि टिपला जाईल जेल आणि संपला जाईल बॅटर जो मात्र प्रकाश बांगाराचा खेळ. विकेट क्रमांक 2 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना गोरेगाव या संघाला. आता सध्या आपण चांगली मात्र गोलंदाजी संचित या खेळाडूची पाहतोय आणि या महत्त्वाची विकेट होती, प्राइज विकेट होती मॅचची. प्रकाश बांगारा या खेळाडूची महत्त्वाचे विकेट टिपण्यामध्ये यश प्राप्त होताना संचित या खेळाडूला पाहतोय. नरेशसाठी संचितचा पहिला बॉल बॅकफुटवर कट केला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं बॉलला गॅदर केलं, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. याच अनुषंगाने पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. आतापर्यंत 12 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि चांगली इथे
गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 1 मध्ये निखिल याने गोलंदाजी केली, त्याच्यावर 2 चौकार वसूल केले होते, त्याच्याविरुद्ध आक्रमकता स्वीकार केली होती, परंतु त्यानंतर चांगले कमबॅक जे मात्र निखिलने केले. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून षटक क्रमांक 2 मध्ये संचित गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि त्याने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. त्याच्या ओव्हरमध्ये अवघ्या फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 धावा खर्च करून 1 विकेट देखील कॅरी करताना गोलंदाज संचितला पाहिलं. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मध्ये रुपेश सोकांडे या खेळाडूची चर्चा आपण खऱ्या अर्थाने पाहिली तर नक्कीच 5 ते 6 वर्षाच्या कालखंडामध्ये मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूची चर्चा आपण ऐकत होतो, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा बॅकफूटवर जाताना आपण रुपेश सोकांडे या खेळाडूला पाहिला. परंतु कमबॅक करावा लागेल, कारण की नवीन वर्ष आहे, नवीन सीझन आहे आणि नवीन वर्षाचा हंगामामध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी नक्कीच वेगळं करून जे मात्र इथे कमबॅक करावा लागेल. त्याच अनुषंगाने क्रमांक 3च्या षटकामध्ये 5 रन दिले जाते. रुपेश सोकांडे या गोलंदाजा पहिल्या बॉलवर इथे पटका अप्रतिम, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला थेट पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो A1 क्वालिटीचा मंगलेच्या बॅटमधनं षटकार 6. चांगलं इथे फटकेबाजी बॅटिंग करत असताना आता मंगलने आपले हात खोललेत. रुपेश सोकांडे याच्यावर आक्रमकता पहिल्या बॉलवर स्वीकार केली. ऑन साईडला बोलवलं, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि या चांगली इथे ॲक्युरेट फेकी देखील पाहायला मिळते. 1 सिंगल घेतली जाईल. सध्या आपण पाहिलं धावसंख्या थोडी वेगाने पुढे सरकते. षटकार देणारा जो मात्र आज षटकाराने आसरा दिला बॅटिंग करत असताना गोरेगाव या संघाला. दगड कक्षामध्ये देखील थोडी शांतता पसरली होती आणि त्या शांततेला इथे नक्कीच थोडंसं आशेचं किरण दाखवताना बॅटिंग करत असताना मंगलच्या बॅटमधून आलेला षटकार. यावेळेस स्विंग अँड मिस फटका केलायचा होता, परंतु इथे नक्कीच बॅट आणि पॅडच्या अगदी मधोमध बॉल जाऊन थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, कारण की अँगल क्रिएट केला सातत्याने. इथे पाहिलं तर पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर माइंड सेट केलं गोलंदाज रुपेश सोकांडेने आणि एक गतीमध्ये परिवर्तन केलं आणि अँगल आणि लेंथ बॉलची सुरुवात केली आणि सुंदर असं सध्याच्या घडीला कमबॅक करताना रुपेश सोकांडेचा आपण पाहतोय. अगदी खोलात क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केले. बॅटला ब्रश झाला, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होत होता, परंतु विकेट किपरचं बॅकअप आणि जजमेंट खूप चांगलं होतं. वेगाने बॉलपर्यंत पोहोचला स्वतः आणि तोपर्यंत फक्त 1 सिंगल घेतली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सध्या संत गतीने आणि हलवार पद्धतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग करत असताना गोरेगाव या संघाची पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 22 डबल डिजिट म्हणजे डबल 22 या आकड्यावर. ऑन साइडला चाबुक शॉट खेचलाय, ठोकलाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा आणि हा येतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. चांगले आपले हात खोळायला सुरुवात केली, कारण की मंगल या बॅटरकडनं भरपूर अपेक्षा होती आणि ते देखील त्याने जाणलं होतं, कारण की आता आपली टीम संकटात आहे. आपल्या संघासाठी एकटा खिंड लढावा लागेल आणि त्या अपेक्षांचं ओझं देखील भरपूर मंगल या खेळाडूवर होतं आणि त्याने देखील महत्त्वाच्या गोलंदाजावर आक्रमकता स्वीकार केली. रुपेश सोकांडे याच्यावर आक्रमकता स्वीकार करताना मंगलला आपण पाहिलं. चांगली फटकेबाजी. पुढील बॉल फुल टॉस, अगदी लोअर फुल टॉस होता, अगदी खोळ्यात बॉल आला, त्यानंतर अलोन द कार्पेट गुदगुल्या करत जमिनीला बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये चांगली वाईडिश मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु इथे पाहिलं तर नक्की 1 सिंगल घेतली जाईल. याच अनुषंगाने पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलकाचा विचार केला. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले ती म्हणजेच 29, लॉस ऑफ जे मात्र 2 विकेट म्हणजे 29 या आकड्यावर. तत्पुरती आपण DJ याला मात्र एक सुवर्ण संधी देऊया.
पहिला बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. रोहित शर्मा स्टँड कडे. हा येतोय आंबेडकर चषक षटकार. धन्यवाद डीजे. चांगली आक्रमकता स्वीकार केली. आता थोडंसं संकट आले म्हणजेच फिल्डिंग करत असताना जय भारत शिरगाव या संघाकडे. ओहो, यावेळी इथे घडले काय, खराब चेंडू असेल. पंचांचा क्विकली सिग्नल आलाय. नो बॉलचा इशारा पोहोचवलाय आणि या अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच आता धावांचा पाऊस देखील मैदानामध्ये सुरू झाला. बॅटिंग करत असताना गोरेगाव संघासाठी प्रथमतः ओव्हरमध्ये आपण निखिल याच्या विरुद्ध 2 आक्रमकता स्वीकार केली होती म्हणजे बॅटरने, परंतु त्यानंतर संचित याने पूर्णपणे आपल्या संघाला ते कमबॅक करून दिलं होतं. त्यानंतर वाटलं होतं एखादा 30+ देखील इथे टार्गेट सेट होईल का, परंतु त्यानंतर आक्रमकता स्वीकार केली. जबरदस्त इनफिल्डला क्लिअर करत बॉल होईल फॉर आरसी मारेच्या पलीकडे. हा तो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. ओमकारचा हा बॉल. चेंज पेस गतीमध्ये परिवर्तन, त्यावर आक्रमकता आणि बॉलला पाठवून दे थेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो आणखीन एक चौकार. आता थोडी चिंतेची बाब बनली असेल फिल्डिंग करत असताना जय भारत शिरगाव या संघाकरिता, कारण की संचित याच्या गोलंदाजीपर्यंत असं वाटलं होतं की एखादा 40+ टार्गेट होईल की नाही, हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर रुपेश सोकांडेचा षटक क्रमांक 3 मध्ये थोडंसं आक्रमकता स्वीकार केली. त्यानंतर ओमकारच्या विरुद्ध आक्रमकता आणि आणखीन एक बॉलला पाठवून दिले थेट सीमारेषे पार. षटकार. खूप चांगली इथे बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग. अप्रतिम फलंदाजी सध्याच्या घडीला करताना बॅटरची आपण पाहतोय. अक्षरशः धावांचा पाऊस पडले या मॅच मध्ये. मंगल या खेळाडूने टॉप ऑर्डर मध्ये प्रकाश बंगाराची इतके काही चांगली पाहायला मिळाली नाही फलंदाजी, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने पाहिलं तर जय मेंगाळ यांनी देखील चुकीच्या कॉलचा शिकार होऊन आपल्या संघाची साथ सोडली. त्यानंतर मिडल ऑर्डरसाठी मंगल या खेळाडूला पाहिलं आणि मंगल यांनी अक्षरशः धावांचा पाऊस आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. याच अनुषंगाने धावफलकाचा विचार केला धावसंख्या जी मात्र 52 याकडे जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग आतापर्यंत 12 बॉल आणि 37 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. व्हॉट बॅटिंग, काय कमालीची बॅटिंग केली या मॅच मध्ये जे मात्र मंगळ या खेळाडूने. मित्रांनो, डीजेच्या साईडला एक स्कूटी आहे, तिचा आरसा प्लीज थोडा खाली करा, विनंती असेल. षटक क्रमांक 4 ओमकार. यावेळी फटका बसला. मिस्टामिक स्ट्रोक शॉर्ट फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात सज्ज आणि चूक करत नाही. विकेटचं पतन. सन्माननीय बलिराम कराळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि देवा पाटील आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते बलिराम कराळे यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन बलिराम कराळे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण संपन्न करत आहोत आणि असेच आशीर्वाद सदैव या स्पर्धेवर राहू देत हीच तुम्हाला विनंती करतो. जाऊया मॅचच्याकडे.
ओमकार याच्यावर आक्रमकता. ओमकार आता थोडंसं बॅकफुटवर दिसतोय षटक क्रमांक 4 मध्ये आणि थोडीशी ती नाजूक परिस्थिती बॅटिंग करत असताना गोलंदाजी करत असताना जय भारत शिरगाव या संघाची यावेळी त्याने तपासणी केली जाईल. डिसिजन पेंडिंग असेल. व्हाईट बॉल डाऊन द लेग स्टिक. यष्टा सोडून जात व्हाईट बॉलचा इशारा. सध्याच्या घडीला इथे पाहिलं तर नक्कीच फिल्डिंग थोडी चांगली सजावट पाहतोय षटक क्रमांक 1 मध्ये. थोडंसं नक्कीच बॅकफुटवर आपण बॅटिंग करत असताना गोरेगाव या संघाला पाहिलं. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये पूर्णपणे डाव थोडंसं ढासळताना देखील पाहिलं. परंतु त्यानंतर षटक क्रमांक 3 आणि 4 मध्ये पूर्णपणे कमबॅक करताना देखील आपण पाहिलं. चांगली अशी रणनीती. यावेळी शॉर्ट बॉल हुक केलंय आणि थेट 6 धावा मात्र बुक केलेत. बॉलला पाठवून दिले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या थेट पलीकडे. हा तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जय हनुमान भालूक संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या विपक्ष आपण नेक्स्ट मॅच म्हणजेच जय हनुमान अंबेलापडा अशी मॅच आपल्या समोर रंगणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी आपण लगेच टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. समोर बाईक आहे विराट कोहली स्टँडच्या समोर. मित्रांनो गाडी चालू आहे मित्रा. थोडी लाईट आमच्याकडे थोडंसं समोर बाईक आहे ती विराट कोहली स्टँडच्या साईडला. हेल्मेट लाईट बंद करा मित्रा. ओके धन्यवाद. नेक्स्ट मॅच कडे आपण जातोय. अंबेलपाडा संघाचा कॅप्टन तर आहेच परंतु भालूक संघ या भालूक बी संघ. ओके या तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सन्माननीय बलिराम कराळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल देखील संपन्न करत आहोत. या बलिराम कराळे साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. सदाशिव गडगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल संपन्न करत आहोत. छापाचा कॉल आणि काटा असेल. टॉस जिंकलाय डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. खऱ्या अर्थाने आंबेलेकर चषक म्हणजे यजमान संघ आहे. यजमान संघाच्या समोर खेळायचे याआधी कधी तुम्ही मॅच खेळलात का? नाही. त्या अर्थाने नक्कीच यजमान संघ आहे म्हणजे खेळपट्टीचा भरपूर अनुभव असेल परंतु आपण नक्कीच या टीमच्या विरुद्ध खेळताना काय स्ट्रॅटेजी आखली असेल? त्यांना कमीत कमी धावून रोखण्याचा प्रयत्न करू. आणि खऱ्या अर्थाने पर्व पहिले आहे आंबेडकरी चषकाचा आणि पहिल्या पर्वामध्ये दमदार आयोजन. या आयोजनबद्दल 2 शब्द. खूपच छान.
शब्दच नाही काही बोलत. ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यजमान संघाच्या कॅप्टनकडे जातोय. स्वतः आयोजक आहेत, स्वतः नियोजक आहेत, खेळपट्टी स्वतःनीच बनवली आहे आणि या खेळपट्टीची प्रॅक्टिस देखील भरपूर असेल. परंतु आज या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? मॅचमध्ये स्ट्रॅटर्जी म्हणजे आता घरचं मैदान आहे आणि घरचेच प्रेक्षक असतात, त्यांच्यासमोर प्रदर्शन करणे ही एक जबाबदारी असते आणि त्यांच्यासमोर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आणि स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या टीम्सना विनंती असेल की या टुर्नामेंटला तुम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करा आणि जी सामन्यांची वेळ आहे त्या वेळेवर आपण उपस्थित राहण्याची कृपा करा अशी विनंती करतो. खऱ्या अर्थाने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कारण की इतकं दमदार आयोजन करणं सोपं नसतं. परंतु आज तुम्हाला तुमच्या गावाचे कितीपर्यंत साथ आहे? आमचा युवा वर्ग पूर्ण आणि वरिष्ठ मंडळी जे नेहमी या ठिकाणी उपस्थित असते त्यांचं सुद्धा मनापासून आभार करेन आणि खरोखरच आम्हाला असं सहकार्य यापुढे चांगलं तुमचं राहू द्या आणि अशीच टुर्नामेंट यापुढे आम्ही भरवत राहू. तुमच्या सहकार्यामुळे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी या सोयीस्कर होत असतात. ओके, पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच सुरू आहे आणि मॅच मध्ये जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये मी स्वतः जोडला जाईल. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गोरेगाव या संघाने 60 धावा जोडल्या गेल्या आणि 61 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केले आणि 61 धावांच्या टार्गेटला सेट करण्यासाठी सुरुवात इथे दमदार पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर प्रकाश या गोलंदाजाला इन्व्हाइट केले. पहिल्या बॉलवर सुरुवात खूप चांगली अप्रतिम पाहायला मिळते. बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न, गली आणि पॉईंटच्या मधून काढायचा प्रयत्न केला होता बॉल, परंतु कनेक्शन नाही आहे. सध्याच्या घडीला नक्कीच रुपेश सुकांडे आणि बबलू या खेळाडूला इन्व्हाइट केले, म्हणजेच ओपनिंगसाठी जे मात्र पाठवले जाते. मागील मॅचमध्ये आपण ज्ञानेश्वर या खेळाडूला पाहिलं होतं, परंतु या मॅचमध्ये स्ट्रॅटेजी वेगळी असताना जय भारत शिरगाव या संघाकडनं ऑन साइडला बोलवलंय आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषे पलीकडे. रुपेश सोकांडेचं आक्रमण आणि बॉलला पाठवून दिले वायडिश. बबलूचं आक्रमण आणि बॉलला पाठवून दिले थेट सीमारेषा पलीकडे. सध्या आपण पाहिलं तर नक्की खूप चांगली इथे फलंदाजीची सुरुवात बॅटिंग करत असताना जय भारत शिरगाव या संघाची, कारण की P1चं षटक आहे, महत्वाचं षटक आहे. महत्वाच्या षटकामध्ये जास्तीत जास्त रन्स घेणं महत्वाचं राहील आणि सुरुवात चांगली. यावेळी ऑफ स्टंपला सोडून जाते बॉल आणि वाईट बॉल असे. पंचांचे 2 हात समांतर, 1 धाव अवांतर देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात जय भारत शिरगाव या संघासाठी मिळेल. चांगली इथे गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग करत असताना चांगली फलंदाजी बबलूची देखील पाहायला मिळते, परंतु खऱ्या अर्थाने नक्कीच 61 धावांचा पाठलाग करायची आणि खूप चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना बबलू या खेळाडूची. अगदी खोलात होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. खऱ्या अर्थाने हा देखील आलाय डॉट बॉल. 4 षटकांची मॅच असेल. 4 षटकांमध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच 61 धावांचा पाठलाग करायची चांगली बॅटिंग इथे करावी लागेल. बॅटिंग करत असताना जय भारत शिरगाव या संघाला फुल टॉस बॉल होता, परंतु कनेक्शन नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. गोलंदाज प्रकाश याचे चोख प्रत्युत्तर दिले, कारण की पहिल्या बॉलवर एक चौकार वसूल केला होता, त्यानंतर एक डॉट बॉल होता, त्यानंतर एक वाईट बॉल होता, त्यानंतर डॉट मात्र जाऊन 2 डॉट बॉल, एक षटकार देखील पाहायला मिळाला होता. त्यानंतर चांगले कमबॅक. ऑन साइडला पुन्हा एकदा चाबूक शॉट खेचलाय, ठोकलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डीपमध्ये चांगली फिल्डिंग, त्याच्याकडनं थोडी मिस्टेक झाली आणि 1 धाव मिळू शकली असती. तिचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं, कन्वर्ट झाल्या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये. याच अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर.
61 धावांचा पाठलाग करायची आणि धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली टीमच्या टोटलमध्ये 13 या आकड्यावर. प्रथमतः चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर प्रकाश या खेळाडूचं चांगलं कमबॅक, गोलंदाजाचं चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आणि या चांगलं पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक करून दिले आणि अशीचं किरण जागृत केले. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. षटक क्रमांक 2 मध्ये सेकंड स्पेलमध्ये नरेश या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं, जर्सी नंबर 18. ओहो, यावेळी जबरदस्त फटका, इनसाइड आउटचा अप्रतिम मारा आणि बॉलला पाठवून दिले वाईड डिश, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे हाय ते चौकार. 4. चांगला गॅप जो माझ्या बॅटरने खेळला रुपेश सोकांडे या खेळाडूची चर्चा आपण करत होतो की या खेळाडूचा कालखंडाचा विचार केला 5 ते 6 वर्ष तर नक्कीच या खेळाडूला धावांच्या विरुद्ध रोखणं म्हणजे खूप अवघड जात होतं म्हणजेच गोलंदाजांना, परंतु इथे कमबॅक करावा लागेल रुपेश सोकांडेला. याच अनुषंगाने पुन्हा एकदा ओपनिंगसाठी गेलाय. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला होता, परंतु दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये इथे अडकला जातोय गोल बॅटर. आवश्यकता होती का हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. काय घडलं या मॅच मध्ये? बबलू याच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी येत होती आतापर्यंत, त्याच्या बॅटमध्ये एक षटकार देखील पाहायला मिळाला होता. त्याची विकेट सॅक्रिफाईस करणं म्हणजे या मॅच मध्ये थोडंसं नक्की स्ट्रगल करणं बॅटिंग करत असताना, म्हणजेच जय भारत शिरगाव या संघाला, परंतु नक्कीच कमबॅक करावा लागेल. अजूनही रुपेश सोकांडे सारखा खेळाडू आहे, त्यानंतर निखिल आहे, ज्ञानेश्वर याची देखील पहिल्या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती. धावसंख्या सध्याच्या घडीला 18 आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही खऱ्या अर्थाने 61 धावांचा पाठलाग करायचे म्हणजे थोडीशी ते नाजूक अवस्था, दुर्मिळ अवस्था जय भारत शिरगाव या संघाची या मॅच मध्ये पाहतोय. षटक क्रमांक 2 नरेश बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉलवर चौकार, त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्नाच्या मोहामध्ये अडकला गेला. मात्र बबलू जर्सी नंबर 18 विराट कोहली यावेळेस समोर लॉफ केलाय, अप्रतिम फटका, देखना फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य जपणारा फटका आणि बॉलला पाठवून दिले समालोचन कक्षाच्या बाहेर आलाय चौकार. 4. अनुषंगाने त्याला मात्र आता मिडल ऑर्डर साठी पाठवलं गेलंय. पहिल्या बॉलवर डगआउट कक्षामधून थोडी माइंड सेट करून आलाय की मला फटकेबाजी करावी लागेल, आपली टीम संकटात आहे आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये करते. लोअर फुल टॉस अगदी इथे समोर लॉफ्ट केलंय, वाईडिश लोंगॉपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, गॅप एक्झिक्यूट केला होता, परंतु हवं तसं मिडलिंग नाहीये, कनेक्शन नाहीये आणि तोपर्यंत एकच सिंगल घेतली जाईल. धावसंख्या 23, लॉस ऑफ 1 विकेट, 23 या आकड्यावर 61 धावांचा पाठलाग बॅटिंग करत असताना जय भारत शिरगाव या संघाकरिता पाहिजे करायचे, परंतु थोडंसं इथे स्ट्रगल करताना जय भारत शिरगाव या या मॅच मध्ये आपण पाहतोय. पुढील बॉल शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न, इथे कनेक्शन नाहीये, डॉट बॉल आलाय. चांगलं इथे गोलंदाजी, चांगली कमबॅक सध्याच्या घडीला करताना गोलंदाजाला देखील पाहतोय, कारण की महत्वाचं आहे डॉट बॉल येणं, कारण की मोठा असं आव्हान आहे. जितक्या धाव्यांची आवश्यकता होती बॅटिंग करत असताना म्हणजे गोरेगाव या संघाला त्याची भूमिका पार करताना पण मंगलला पहिल्याने आपल्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्या बॅटिंग टीमला आणून ठेवलं आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी थोडंसं सोपं समीकरण, परंतु यावेळी फटका फसलाय आणि मस्तक पे दस्तक, कॅच घेण्याचा प्रयत्न आणि बॉल थेट निघून जाईल. महेंद्रसिंग धोनी स्टँडला सलामी देणारा हा तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6.
पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जिमत जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर. आता मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच 32 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 32 धावा. आतापर्यंत 29 झाल्यात. आता मात्र 12 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता असेल. काय घडे मॅच मध्ये येणारे 12 बॉल इथे सांगून जातील. आता मात्र मॅच मध्ये घडेल काय. 12 बॉल आणि 32 धावांचं समीकरण सध्याच्या घडीला नक्की दोन्ही टीमवर प्रेशर असेल. सध्या आपण पाहतोय आंबेडकर चषक 2026 चा हा देखणा सोला. पहिला बॉल ऑन साइडला बोलवलाय. खाली क्षेत्र निवडलं त्यावर प्रहार आणि बॉलला पाठवून दिलं थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे तो 4-4 चौकार. मागील मॅचचा हिरो सध्याच्या घडीला आता आपल्या संघासाठी चांगले एफर्ट द्यावे लागतील आणि याच अनुषंगाने ते फटकेबाजी सुरू केली आहे. परंतु हे विसरून चालणार नाही. रुपेश चोकांडे देखील भरपूर चांगली फलंदाजी करू शकते कोणत्याही क्षणाला आणि कोणत्याही महत्वाच्या नक्कीच पॉइंटला तो मात्र आपल्याकडे मॅच इथे खेचून आणू शकतो. ही क्षमता सातत्याने मात्र रुपेश चोकांडे याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये दाखवली आहे. पुढील बॉल यावेळेस इथे नक्कीच वाईट बॉल. धाव येणं महत्वाचं आहे सध्या आणि ते मात्र धाव येता एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर. चांगले बॅटिंग इथे करावे लागेल. निखिल याने मात्र आपल्या हात कोळलेत. ओहो बाटची कडा बॉल पाठीमागे चाललाय. चांगलं बॉल इथे कमबॅक मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. सध्याच्या घडीला प्रेशर निर्माण होते. बॅटिंग करत असणार टीम जय भारत शिरगाव या संघावर. सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच आता थोडस दोन्ही टीम कडे सामना असेल. कारण की निखिल एका साईडला नॉन स्ट्राईक एंडला असेल. रुपेश चोकांडे महत्वाची विकेट असेल या मॅच मध्ये आणि गोरेगाव संघाला जिंकायचं असेल तर नक्की विकेट घेणं तितकंच महत्वाचं राहील. निखिल ऑन स्ट्राईक और द विकेट हवे एंड कडनं. शॉर्ट बॉल ऑन साइडला हुक केलाय आणि थेट बॉलला पाठवून दिले. विराट कोहली स्टँडला सलामी देणार आहे तो A1 क्वालिटीचा आणि शिरगाव संघाला आणि गावाला आनंद देऊन जाणारा जो मात्र षटकार. धन्यवाद. सध्याच्या घडीला आता चांगली फटकेबाजी सध्याच्या घडीला निखिल याच्या फलंदाजी मधून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 9 बॉल 21 धावांचं समीकरण. सामना होता कुठे, सामना येऊन ठेवलाय कुठे. आता मात्र नक्कीच आक्रमकता स्वीकार केले विष्णू या गोलंदाजावर. परंतु मॅच मध्ये कमबॅक कधी होऊ शकतं कारण की एक ते 2 डॉट बॉल जर आले तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल यात काही शंका नाही. सरळ बॅटने परफेक्ट मिळालं होतं. बॅट बॉलला पाठवून दिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या थेट पलीकडे. हा तो आणखीन एक संघर्षाचा एल्गार फुंकणारा षटकार.
धन्यवाद धन्यवाद. सध्या आता पुन्हा एकदा इथे संकट आलंय. संकटाच्या छायेखाली गोलंदाजी करणारी टीम असेल म्हणजेच गोरेगाव संघ. काय गडे मॅच मध्ये आता समीकरण आपण पाहिलं तर नक्कीच आता 8 बॉल शिल्लक असतील आणि 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 15 धाब्यांची आवश्यकता असेल. 8 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर जो मात्र विष्णू याला इन्व्हाइट केलं होतं परंतु विष्णू याच्यावर आक्रमकता स्वीकार केली बॅटर निखिलने. मागील मॅचचा हिरो पुन्हा एकदा जो मात्र आपल्या संघासाठी लढतोय झुंजतोय आणि प्रयत्न देखील करतोय. पुढील बॉल ओव्हर द विकेट हवे एन कडनं विष्णूचा हा बॉल फटका बसलाय. महत्वाची विकेट असेल. कॅच घेणं महत्वाचं राहील. हो काय घडलंय पुन्हा एकदा क्रुशियल मोमेंटला आलेली विकेट आणि विकेट. एक कॉन्फिडन्सली एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता म्हणजे वायडी श्लोंगापला एक क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि अगदी घरपोच सेवा आणि जी स्ट्रॅटेजी आखली होती आणि ती स्ट्रॅटेजीमध्ये म्हणजे ज्याच्यासाठी झालं आखलं होतं फासलं रचलं होतं निखिलला ट्रॅकमध्ये अडकवलं गेलं विष्णूने आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक थोडंसं परत आणलं जाते गोलंदाजी करणारी टीम गोरेगाव संघाला. आता मात्र 7 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता परंतु नॉन स्ट्राईक एंडला रुपेश सोकांडे अद्याप मैदानामध्ये आहे हे देखील विसरून चालणार नाहीये ते मात्र गोरेगाव संघाला. पुढील बॉल स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. उलटॉस बॉल इथे क्विकली सिग्नल आलाय पंचाचा. नो बॉल. आधीच कर्ज बाजार त्यात आणखीन उसने शेजार लक फॅक्टर ऑन. नशिबाची साथ आणि पंजाब भेटतोय नशिबाचा बॅटिंग करत असताना शिरगाव या संघाला. मोरे यांचं देखील या ठिकाणी नुकताच उपस्थिती लाभली आहे त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र मॅचचं समीकरण असेल 7 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. काय गडे मॅच मध्ये ज्ञानेश्वर मागील मॅच मध्ये ओपनिंग साठी आला होता परंतु या मॅच मध्ये थोडंसं इथे स्ट्रॅटेजी चेंज करताना आपण शिरगाव या संघाला पाहिलं. ऑन साइडला बोलवला जबरदस्त तडका. ज्ञानेश्वरचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय होता सामना होता कुठे सामना आणून ठेवलाय कुठे परंतु सध्याच्या घडीला विचार करावा लागेल. जेव्हा तर विष्णू या गोलंदाजाला शेवटच्या ओव्हर म्हणजे षटक क्रमांक 3 मध्ये आक्रमकता स्वीकार केली होती आणि एक चौकार जो मात्र लक फॅक्टर ऑन म्हणजेच नो बॉल आला त्यानंतर क्रुशियल मोमेंटला तो चौकार त्यानंतर ज्ञानेश्वरचा हा षटकार आणि या मॅचचं समीकरण खुलं 6 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. रुपेश सोकांडासाठी बॉल सेन्सिबल क्रिकेट यावेळी लावून द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्र चेस मोठी आहे. बॉटम यांचा अत्यंत सुंदर वापर आणि बॉल करतोय सीमारेषेची सपर. विजयी चौकार जो मात्र येतोय